सो स्टुडंट्स, MS सेट परीक्षेसाठी टेस्ट सिरीजची रॅपिड 10 डेजची बॅच 16 सप्टेंबर पासून ग्लोबल ऑनलाईन वर सुरू होत आहे. या बॅच मध्ये 50 पूर्ण अभ्यासक्रम टेस्ट सिरीज ईच टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन्स विथ कंप्लीट सोल्युशन आणि डिटेल एक्सप्लेनेशन असतील. या बॅच मध्ये दररोज तुम्हाला सकाळी 8, दुपारी 12, दुपारी 4 आणि संध्याकाळी 8 वाजता टेस्ट मिळेल. या टेस्ट टाइम जरी फिक्स असला तर तुम्ही कधीही या टेस्ट देऊ शकता. आणि दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट, या टेस्ट मध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट आहे, म्हणजे तुम्ही एनी नंबर ऑफ टाइम्स या टेस्ट देऊ शकता. आणि तसेच या टेस्ट मध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे 2011 to 2020 या सर्व क्वेश्चनचे सोल्युशन विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल आणि फुल सिलेबस नोट्स तुम्हाला मिळेल, दोन्हीही लँग्वेज इंग्लिश आणि मराठीमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स पण मिळणार आहे. जर तुम्ही सर्व कोर्स एकत्र घेतला तर फी फक्त 999 असेल. आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, जरी तुम्ही या टेस्ट दिल्या तर तुम्ही पेपर 1 चे दुसरी कुठलाही अभ्यास आता करू नका. फक्त या टेस्ट सिरीज द्या. दॅट शुड बी इनफ फॉर युअर प्रिपरेशन. बाकी काहीही तुम्हाला करायची गरज नाही पेपर 1 साठी. फक्त एवढाच करा, तुमच्या स्कोअर मध्ये बघा तुम्ही किती इम्प्रूव्हमेंट होते. तर ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा आमचा ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करा. So students, hurry up, grab this opportunity. You have very less time in this 10 days. You can increase your scores. So good luck with your. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर जसं की आपल्याला माहिती आहे, खूप कमी कालावधी उरलेला आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी. तर आपली 26 तारखेला एक्झामिनेशन होणार आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे 16 तारखेला ऍडमिट कार्ड जे आहे ते येणार आहे अशी डेट दिलेली आहे. तर बघूया आपण ऍडमिट कार्ड येऊ न येऊ, तर आपण आपली स्टडी जी आहे ते कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. तर खूप कमी कालावधी उरलेला आहे, 9 ते 10 दिवस अवघे उरलेले आहेत. तर त्यासाठी आपण रिव्हिजन जे आहे ते खूप चांगल्या गतीने करणार आहोत, चांगल्या पद्धतीने करणार आहोत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या युनिट वरती 100+ MCQs डिस्कस करणार आहोत. महत्वपूर्ण प्रश्न डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुमचा युनिट इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जो आहे त्यावरती कंप्लीट रिव्हिजन होणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा पूर्ण कन्सेप्ट जो आहे आयसीटीचा तो कव्हर होणार आहे आजच्या लेक्चर मध्ये. पुढे वळण्याआधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की खूप कमी कालावधी उरलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये कमीत कमी वेळेत आम्ही जास्तीत जास्त सिलेबस जो आहे, कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही नवीन बॅच सुरू करत आहोत, ती 11 तारखेपासून सुरू केलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळणार आहेत, 40 पूर्ण अभ्यासक्रमावरती टेस्ट सिरीज मिळणार आहेत, ज्यामध्ये डेटा इंटरप्रिटेशन असेल, लॉजिकल रिझनिंग असेल किंवा आणखीन मॅथमेटिकल रिझनिंग असेल, या प्रकारच्या सर्व क्वेश्चनचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच तुम्हाला PYQs म्हणजे मागील 2011 पासून 2020 पर्यंत जे प्रश्नपत्रिका आहेत ते सोडवल्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. तेही तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सोबत मिळणार आहेत. यासोबतच तुम्हाला फुल सिलेबस नोट्स सुद्धा मिळणार आहेत मित्रांनो. आणि हे नोट्स अशा प्रकारे बनवलेले आहेत की ते तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आणि हे टायनी नोट्स आहेत, म्हणजे 20 ते 25 पेजेसचे नोट्स आहेत. हे तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण वाचून 2 ते 3 दिवसात तुमचं रिव्हिजन जे आहे ते कव्हर करू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ लेक्चर्स हवे असतील ती सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. मित्रांनो, 40 फुल सिलेबस टेस्ट जे आहे ते तुम्हाला 599 मध्ये मिळणार आहेत आणि PYQ जर तुम्हाला हवे असतील तर ते 499 रुपयामध्ये. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त जर नोट्स हवे असतील तर 399 आणि फक्त व्हिडिओ लेक्चर्स हवे असतील तर 599. परंतु हे सर्व जर तुम्ही कंबाइनली परचेस कराल तर ते तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये मिळणार आहे. म्हणजे त्यामध्ये 40 फुल सिलेबस टेस्ट असणार आहेत, PYQ टेस्ट असणार आहे आणि फुल सिलेबस नोट सुद्धा यांचा समावेश असणार आहे, फक्त 999 रुपयामध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सोबत हवा असेल तर 1499 त्याची किंमत असणार आहे. तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो. तुम्हाला जर हा बॅच जॉईन करायचा असेल तर या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये महाराष्ट्र सेट ही कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर अशा प्रकारे आपलं शेड्यूल असणार आहे नवीन बॅचचा. तर 11 तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे. तर रोज 2 ते 3 मॉक टेस्ट तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. सकाळी 8 वाजता, दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी
6 वाजता. ठीक आहे. तर एक्झामिनेशनच्या आधी आपल्याला या सर्व टेस्ट कंप्लीट करायच्या आहेत आणि खूप 50 प्रश्न असणार आहेत प्रत्येक टेस्टमध्ये. ठीक आहे. तर तुम्ही एका दिवसामध्ये 2 ते 3 टेस्ट पूर्ण करून तुमचं रिव्हिजन जे आहे ते कंप्लीट करू शकता एक्झामिनेशनच्या अगोदर. ठीक आहे. तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो. खूप कमी कालावधी उरलेला आहे आपल्याला कन्सेप्ट पूर्ण. रॅम इज प्लेस्ड ऑन. रॅम जी असते त्याला कुठे लावलं जातं किंवा कुठल्या ठिकाणी त्याला प्लेस केलं जातं? कॉम्प्युटरमध्ये, हार्डवेअर डिस्कमध्ये, हार्ड डिस्कमध्ये, एक्सटेन्शन बोर्डमध्ये, मदरबोर्डमध्ये की USB मध्ये. तर रॅम जी आहे त्याला मदरबोर्डमध्ये त्याला प्लेस केलं जातं किंवा त्याला फिक्स केलं जातं. पुढील प्रश्न. गिवन बिलो आर टू स्टेटमेंट्स. खाली 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्यामधलं कुठला स्टेटमेंट राईट आहे? दोन्ही स्टेटमेंट की एक स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. स्टेटमेंट 1 काय बोलतो? कॅशे मेमरी इज फास्टर दॅन रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅम जी असते त्यापेक्षा कॅशे मेमरी सर्वात जास्त फास्टर असते. त्यानंतर स्टेटमेंट 2 काय बोलत आहे? रॅन्डम ऍक्सेस मेमरी इज क्लोजर टू द प्रोसेसर दॅन कॅशे मेमरी. तर रॅम जी असते हे जास्ती क्लोजर असते कशाच्या? प्रोसेसरच्या. आणि कॅशे मेमरी जी असते ती जास्ती जवळ नसते कशाच्या? प्रोसेसरच्या. तर यामध्ये कुठलं विधान बरोबर आहे आणि कुठलं विधान चुकीचं आहे? तर ऑप्शन 1 म्हणजे स्टेटमेंट 1 हे करेक्ट आहे आणि स्टेटमेंट 2 जे आहे ते इनकरेक्ट आहे. पुढील प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वेब ब्राउझर. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक असा ऑप्शन आहे ज्यामध्ये की आपण नेट सर्फिंग नाही करू शकत, म्हणजे तो वेब ब्राउझर नाही. ए फायरफॉक्स, बी फेसबुक, क्रोम की सफारी. तर फायरफॉक्स आहे, क्रोम आहे आणि सफारी सुद्धा आहे. तर फेसबुक हे सोशल मीडिया ऍप आहे, हे वेब ब्राउझर नाही. URL स्टँड्स फॉर, म्हणजे URL चा लॉंग फॉर्म काय आहे? युनिव्हर्सल रिसोर्स लोकेशन, युनिव्हर्सल रिस्पॉन्स लोकेटर, युनिफाईड रिस्पॉन्स लोकेशन की युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तर URL थोडक्यात काय असतं? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. पुढील प्रश्न. गिवन बिलो आर टू स्टेटमेंट्स. जसं की आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं त्याचप्रमाणे आपल्याला राईट स्टेटमेंट जो आहे तो ओळखायचा आहे. पहिला स्टेटमेंट काय बोलत आहे? द यूज ऑफ ICT इन ऑर्गनायझिंग टीचिंग लर्निंग प्रोग्राम्स इन द युनिव्हर्सिटीज हॅज द पोटेन्शियल टू ऑप्टिमाइज द लर्निंग आउटकम्स. ठीक आहे. म्हणजे ICTचा यूज करणं टीचिंग लर्निंग प्रोग्राम्स मध्ये युनिव्हर्सिटीज मध्ये, त्यामुळे काय होतं? लर्निंग जे आहे ऑप्टिमाइज द लर्निंग आउटकम्स, म्हणजे लर्निंग जे आहे त्यामध्ये प्रोग्रेस होत आहे, लर्निंग जे आहे ते चांगल्या पद्धतीने होत आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचा चांगला आउटकम येत आहे ICTचा यूज केल्यामुळे. तर स्टेटमेंट 1 हे बरोबर आहे. ICT मुळे खूप फायदे होतात टीचिंग लर्निंग प्रोग्रेस मध्ये. ठीक आहे. स्टेटमेंट 2 काय बोलत आहे? फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रोव्हाइड सपोर्ट टू एनहान्सिंग द क्वालिटी ऑफ टीचिंग लर्निंग सेशन. ठीक आहे. फॉर्मेटिव्ह असेसमेंट जे आहे ते काय करत असतं? टीचिंग लर्निंगची जी क्वालिटी आहे किंवा टीचिंग लर्निंग सेशनची जी क्वालिटी आहे त्याला एनहान्स करत असतं. ठीक आहे. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन A is the correct answer. Both statement 1 and statement 2 are correct. पुढील प्रश्न. Which of the following statement are correct? म्हणजे खाली दिलेले ऑप्शन्स आहेत त्यामध्ये कुठला स्टेटमेंट करेक्ट आहे? ठीक आहे. NKN stands for New Knowledge Network. म्हणजे NKN म्हणजे काय आहे? नवीन नॉलेज नेटवर्क आहे. त्यानंतर MOOCs आर ऑफलाईन कोर्सेस. MOOCs आर ऑफलाईन कोर्सेस नाही, MOOCs हे ऑनलाईन कोर्सेस आहेत. नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनिशिएटिव्ह. ठीक आहे. तर नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे इनिशिएटिव्ह आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे नवीन पाऊल उचललेलं आहे. त्यानंतर क्लॉक रेट ऑफ CPU इज मेजर्ड इन गिगाबाइट्स. CPU जे आहे आपलं मदरबोर्डचं किंवा कॉम्प्युटरचं लॅपटॉपचं, ते कशामध्ये? गिगाबाइट्स मध्ये मेजर केले जातात. तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे, कारण क्लॉक रेट जो असतो तो वेगळ्या पद्धतीने मेजर केला जातो. त्यानंतर परम शिवाय इज अ सुपर कॉम्प्युटर, बरोबर आहे. ई विधान सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे सी म्हणजे नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे इनिशिएटिव्ह आहे, ते सुद्धा बरोबर आहे. आणि परम शिवाय इज अ सुपर कॉम्प्युटर हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन ए, सी अँड ई हे स्टेटमेंट करेक्ट आहे. पुढील प्रश्न. Which of the following is or are major issues arising out of the growing reliance on information technology? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या वाढत्या प्रभावामुळे कुठले मेजर इश्यूज येत आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. प्रॉफिटेबिलिटी आहे, सिक्युरिटी थ्रेट्स आहेत, प्रायव्हसी कन्सर्न्स आहेत. तर ऑब्व्हियसली प्रॉफिटेबिलिटी हा इश्यू नाहीये, नफा होणे हे चांगलीच गोष्ट आहे.
परंतु सिक्युरिटी थ्रेट्स आणि प्रायव्हसी कन्सर्न्स हे इश्यू आहेत. ठीक आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या वाढत्या प्रभावामुळे सिक्युरिटी थ्रेट सुद्धा होत आहेत, प्रायव्हसी कन्सर्न सुद्धा होत आहेत. त्यामुळे ऑप्शन सी म्हणजे बी अँड सी ठीक आहे हे राईट आन्सर आहे. पुढील प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन दॅट इन्क्लुड्स फाईल फॉर्मॅट सुटेबल फॉर डिस्ट्रीब्युटिंग साऊंड फाइल्स अक्रॉस द इंटरनेट. म्हणजे इंटरनेटवरती साऊंड फाईल जर आपल्याला यूज करायचे असतील तर त्या साऊंडचा काय फॉर्मॅट असायला हवा असा प्रश्न विचारलेला आहे. WMV, MP4, WMA, MP3 की बी AVI, MIDI, वेव MP3 की सी AVI, मूव, WMV की MP3 की डी MIDI, वेव, WMA आणि MP3. तर WMV, AVI, MP4 हे सर्व काय आहेत, हे व्हिडिओचे फॉर्मॅट आहेत. त्यामुळे MIDI, वेव, WMA आणि MP3 हे आहेत ऑडिओचे फॉर्मॅट. त्यामुळे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, स्टेटमेंट वाइज क्वेश्चन विचारलेला आहे. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 दिलेला आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे कुठला राईट आहे. बरोबर. फर्स्ट काय स्टेटमेंट आहे, फॉर द सिक्वेन्स ऑफ इंटिजर्स रिप्रेझेंटेड इन बायनरी ॲज. तर बायनरी नंबर्स दिलेले आहेत, त्यामध्ये पी आपल्याला रिप्रेझेंटेड ॲज 01101 असं विचारलेलं आहे. स्टेटमेंट 1 हा करेक्ट आहे. अ बाईट इज बायनरी नंबर कन्सिस्टिंग ऑफ एक्झॅक्टली 8 बिट्स. तर हे सुद्धा बरोबर विधान आहे. त्यामुळे ऑप्शन सी म्हणजे बोथ ए अँड बी आर करेक्ट ऑप्शन्स. पुढील प्रश्न, SMTP इज अन ॲक्रॉनिम फॉर. म्हणजे SMTP चा लॉंग फॉर्म काय आहे आपल्याला विचारलेला आहे. सिंपल मेल ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल, सिंपल मेल टर्मिनल प्रोटोकॉल, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल की सिंपल मेल ट्रान्झिशन प्रोटोकॉल. तर SMTP चा लॉंग फॉर्म काय असतो, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके. पुढील प्रश्न, which of the following open source e-learning platform has been developed by IIT कानपूर. ठीक आहे, तर IIT कानपूरच्या कडून एक नवीन ई लर्निंग प्लॅटफॉर्म जे आहे ते त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन ओपन केलं होतं. तर ते कुठलं आहे, कुठला ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, त्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे. ई ज्ञान, ई सरस्वती, बृहस्पती की नन ऑफ द अबोव. तर त्याचं नाव आहे बृहस्पती. ओके, म्हणजे IIT कानपूरने बृहस्पती नावाचं एक ई लर्निंग प्लॅटफॉर्म जे आहे लर्निंग सोर्सचं ते ओपन केलं. पुढील प्रश्न, an unsolicited email message sent to many recipient at once is a. ठीक आहे, तर याला काय म्हटलं जातं, इनबॉक्स म्हटलं जातं, वर्म, व्हायरस की स्पॅम. तर याचा राईट आन्सर आहे स्पॅम. ओके, स्पॅम इज द करेक्ट आन्सर. फुल फॉर्म ऑफ द ॲब्रिव्हिएशन OCR. OCR चा फुल फॉर्म काय आहे, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन, ऑनलाईन कॉम्प्युटर रीडर, ऑप्टिकल कॉम्प्युटर रिकॉग्निशन की ऑप्टिकल कॉम्प्युटर रीडर. तर OCR चा लॉंग फॉर्म आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन. पुढील प्रश्न, Moodle इज ॲब्रिव्हिएशन ऑफ. Moodle चा लॉंग फॉर्म काय आहे, मॉड्युलर ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिस्टन्स लर्निंग एन्व्हायरमेंट, मॉड्युलर ऑब्जेक्ट ओरिएंटेड डायनामिक लर्निंग एन्व्हायरमेंट की मॉड्युलर ऑब्जेक्ट ओरिएंटेड डायनामिक लेजिस्लेटिव्ह एन्व्हायरमेंट की मॉड्युलर ऑब्जेक्ट ओरिएंटेड डायनामिक लीगल एन्व्हायरमेंट. तर याचा राईट आन्सर आहे मॉड्युलर ऑब्जेक्ट ओरिएंटेड डायनामिक लर्निंग एन्व्हायरमेंट. ठीक आहे, याला Moodle असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न, एक्स्ट्रा ब्राउझर विंडो ऑफ कमर्शियल दॅट ओपन ऑटोमॅटिकली ऑन ब्राउझिंग वेब पेजेस इज कॉल्ड. ठीक आहे, एक्स्ट्रा ब्राउझर विंडो जो असतो कमर्शियल, त्यामध्ये ऑटोमॅटिकली एक नवीन ब्राउझर वेब पेज ओपन केला जातो, तर त्याला काय म्हटलं जातं, स्पॅम, व्हायरस, फिशिंग की पॉपअप. तर हे असतं पॉपअप. ठीक आहे, पॉपअप असतो तो, म्हणजे जेव्हा नवीन ब्राउझिंग पेज, ठीक आहे, ब्राउझिंग वेब मध्ये नवीन पेज ओपन होत असतो ऑटोमॅटिकली, ते काय असतं, पॉपअप. Microsoft Access, Oracle and SQL are example of file database, relation database, template की attributes. The relation database चे हे examples आहेत, काय, Microsoft Access, Oracle and SQL. Operating system is an interface between. Operating system जे आहे ते कशाचे इंटरफेस आहे, कशाच्या मधला इंटरफेस आहे, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मधला आहे, कंपायलर मधला आणि हार्डवेअर मधला आहे, युजर अँड कॉम्प्युटर मधला आहे की प्रोग्राम अँड सॉफ्टवेअर. तर युजर अँड कॉम्प्युटरच्या मध्ये हा ऑपरेटिंग सिस्टम जो आहे तो इंटरफेस आहे. विच टेक्नॉलॉजी इज युज्ड फॉर क्रिप्टोकरन्सी. क्रिप्टोकरन्सीसाठी कुठली टेक्नॉलॉजी यूज केली जाते, जावा, ब्लॉकचेन, ब्लॉक कोड की पायथन. तर ब्लॉकचेन ही टेक्नॉलॉजी
क्रिप्टोकरन्सीसाठी यूज केली जाते. पुढील प्रश्न सेम स्टेटमेंट वाईज आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 आपल्याला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट स्टेटमेंट काय बोलतो, इंटरनेट इज द लार्जेस्ट इन्फॉर्मेशन इज अँड हॅज बिकम अ व्हाईट क्लिप आर्ट फॉर आवर लाईव्स. ठीक आहे. इंटरनेट ही सर्वात मोठी माहिती आहे आणि ती आपल्या जीवनाशी एक व्हाईट क्लिप म्हणून बनलेली आहे. ठीक आहे. HTML इज इनकम्प्लीट फूड पॅकेज दॅट अलाउज द युजर टू क्रिएट अ वेब पेजेस. ठीक आहे. HTML एक इनकम्प्लीट फूड पॅकेज सारखं आहे जे की युजरला वेब पेज क्रिएट करण्यासाठी हेल्प करत असतं. तर स्टेटमेंट 1 हे बरोबर आहे आणि स्टेटमेंट 2 हे इनकरेक्ट आहे. पुढील प्रश्न परत एकदा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. CPS चा लॉंग फॉर्म काय आहे? कॉम्प्युटर प्रोग्राम सॉफ्टवेअर, कंट्रोल प्रोसेस सॉफ्टवेअर, सायबर फिजिकल सॉफ्टवेअर की सायबर फिजिकल सिस्टीम. तर CPS म्हणजे सायबर फिजिकल सिस्टीम. म्हणजे C म्हणजे सायबर, P म्हणजे फिजिकल आणि S म्हणजे सिस्टीम. ठीक आहे. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ फॉलोइंग डिफरंट टाइप्स ऑफ स्टोरेज मेमरी components in a computer on the basis of price per bytes of storage from the most expensive to least expensive. ठीक आहे. तर मेमरीचे काही कंपोनेंट्स आपल्याला दिलेले आहेत. तर सर्वात एक्सपेन्सिव्ह ते सर्वात लिस्ट एक्सपेन्सिव्ह अशी आपल्याला त्याची ओळ लावायची आहे. तर DDR फॉर रॅम, HDD, SSD, CPU कॅशे. तर राईट आन्सर आहे बी म्हणजे सर्वात आधी CPU कॅशे, त्यानंतर A DDR रॅम, DDR4 रॅम, त्यानंतर C SSD, त्यानंतर B HDD. ठीक आहे. असा त्याचा क्रम लागतो एक्सपेन्सिव्ह टू लिस्ट एक्सपेन्सिव्ह मध्ये. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इमेज ग्राफिक फाईल फॉर्मॅट. ठीक आहे. इमेजचा फॉर्मॅट किंवा ग्राफिक्स फाईलचा फॉर्मॅट काय आहे आपल्याला काय नाही असा प्रश्न विचारलेला आहे. PNG, GIF, BMP की GUI. तर PNG, GIF आणि BMP हे तिन्ही इमेज आणि ग्राफिक फाईलचे फॉर्मॅट्स आहेत आणि GUI हे ग्राफिक आणि इमेज फाईलचा फॉर्मॅट नाही. त्यामुळे GUI इज द करेक्ट आन्सर. The actual physical network of wires, cables and satellite that connects computers and resources throughout the world is the. ठीक है. वेब, इंटरनेट, ई कॉमर्स की सोशल मीडिया. तर इंटरनेट काय आहे? एक ऍक्च्युअल नेटवर्क आहे, फिजिकल नेटवर्क आहे. वायर्स, केबल, सॅटेलाइट असतील यांना कनेक्ट करतं कॉम्प्युटरशी. ठीक आहे. काय आहे ते? इंटरनेट. This technology allows a phone call to be routed over network wires. ठीक आहे. अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे जी की फोन कॉल्सला नेटवर्क वायरशी रूट करत असते? VoIP, टेलिकॉन्फरन्सिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग की नन ऑफ द अबव. तर VoIP याचं करेक्ट आन्सर आहे. VoIP म्हणजे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग स्टोर्स डेटा परमनंटली इन कॉम्प्युटर. म्हणजे असं खालीलपैकी कुठला ऑप्शन आहे जो की कॉम्प्युटरमध्ये डेटा जो आहे तो परमनंटली स्टोअर करू शकतो? ALU, कॅशे मेमरी, रॅम की रोम. तर रोम इज द करेक्ट आन्सर. रोम जो आहे तो कॉम्प्युटरमध्ये डेटा सर्वात जास्ती स्टोअर करत असतो, ते पण परमनंटली. विच वन अमॉंग द फॉलोइंग इज द मेन सिस्टीम बोर्ड ऑफ अ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचा मेन सिस्टीम बोर्ड काय आहे? CPU आहे, कीबोर्ड आहे, मायक्रोचिप आहे की मदरबोर्ड. तर मदरबोर्ड हा कॉम्प्युटरचा मेन सिस्टीम आहे ज्यामधून सर्व काम आहेत किंवा कुठलीही सिस्टीम आहे. USB असेल, माऊस असेल, आपल्याला स्क्रीन डिस्प्ले जी होते, त्यानंतर रॅम जी लागते, रोम जी लागते, या सर्व गोष्टी मदरबोर्डला फिट होत असतात. म्हणून ह्याला मेन सिस्टीम म्हटलं जातं कॉम्प्युटरचा. C++ काय आहे? C++ कशाचं पद्धत आहे, काय आहे, याला काय म्हटलं जातं? अँड ऑपरेटिंग सिस्टीम आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, सॉफ्टवेअर आहे की नन ऑफ दीज. तर C++ हे एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ठीक आहे. विच अमॉंग द फॉलोइंग इज मॉडिफायर की. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक ऑप्शन आहे ज्याला की मॉडिफायर की असं सुद्धा संबोधलं जातं? कंट्रोल, शिफ्ट, आल्ट की ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. तर ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. म्हणजे मॉडिफायर की एक कंट्रोल असेल, कंट्रोलचं बटन आपल्याला माहिती आहे कॉम्प्युटरमध्ये असतं, त्याला मॉडिफायर की म्हटलं जातं. शिफ्टला सुद्धा मॉडिफायर की म्हटलं जातं आणि अल्टला सुद्धा मॉडिफायर की म्हटलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग लँग्वेज इज युज्ड बाय कॉम्प्युटर
टू प्रोसेस डेटा. खालीलपैकी कुठली लँग्वेज यूज केली जाते कॉम्प्युटरमध्ये एका डेटाला प्रोसेस करण्यासाठी? ऑक्टानरी, बायनरी, हेक्सानरी की टर्शिनरी? तर बायनरी प्रोसेस त्याला म्हटलं जातं, जे की कॉम्प्युटरमध्ये कुठलीही प्रोसेस असेल डेटाची त्याला यूज केली जाते. बायनरी ही एक लँग्वेज. प्रोटोकॉल युज्ड फॉर सेंडिंग अन ईमेल इज. ईमेल सेंड करण्यासाठी प्रोटोकॉल यूज केला जातो तो कुठला आहे? HTTP आहे, FTP आहे, POP3 आहे की SMTP? तर SMTP इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, विच अमॉंग द फॉलोइंग आर आउटपुट डिव्हाइसेस? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये 1, 2, 3 असे 3 ऑप्शन्स दिले आहेत. त्यामध्ये आउटपुट डिव्हाइस आपल्याला कुठला आहे तो ओळखायचा आहे. स्कॅनर, स्पीकर की प्लॉटर? तर बोथ सेकंड अँड थर्ड म्हणजे स्पीकर आणि प्लॉटर हे दोन्ही आउटपुट डिव्हाइसेस आहेत. स्कॅनर हा इनपुट डिव्हाइस आहे. पुढील प्रश्न, इन कॉम्प्युटर्स अ डीव्हीडी रोम इज. डीव्हीडी रोम काय असतं? डीव्हीडी रोम एक अशी एक ऑप्टिकल स्टोरेज मीडिया आहे ज्याला फक्त एकाच वेळी रिटर्न केलं जातं. रिटर्न म्हणजे त्यामुळे एकाच वेळी स्टोअर केलं जातं. त्याला डिलीट किंवा त्याला परत एकदा आणखीन काही वेगळ्या गोष्टी स्टोअर करायचे असेल तर ते करता येत नाही. इट कॅन बी रिटर्न ओनली वन्स. विथ रिगार्ड्स टू कॉम्प्युटर मेमरी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? ठीक आहे, कॉम्प्युटर मेमरीच्या रिगार्डिंग कुठला स्टेटमेंट ट्रू आहे आपल्याला ओळखायचा आहे. कॅशे मेमरी इज व्हॉलेटाइल मेमरी, मॅग्नेटिक मेमरी व्हॉलेटाइल मेमरी, फ्लॅश मेमरी इज व्हॉलेटाइल मेमरी अँड रॅम इज व्हॉलेटाइल मेमरी. तर ऑप्शन ए आणि डी म्हणजे कॅशे मेमरी इज व्हॉलेटाइल मेमरी आणि रॅम इज व्हॉलेटाइल मेमरी हे दोन्ही ऑप्शन ट्रू आहे. पुढील प्रश्न, द रिसायकल बिन in an Windows OS contains files deleted from the. रिसायकल बिन जे असतं विंडोज OS मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ते जे फाइल्स कंटेन करत असतात डिलीटेड ते कशातून आलेले असतात? हार्ड ड्राईव्ह मधून आलेले असतात, पेन ड्राईव्ह मध्ये मधून आलेले असतात की CD रोम मधून आलेले असतात? तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. म्हणजे हार्ड ड्राईव्ह मधून जे डिलीट केलेले फाइल्स असतात ते रिसायकल बिन मध्ये स्टोअर होत असतात. पुढील प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ द फॉल इन कॉम्प्युटर नेम इज ऑन द बेसिस ऑफ इन्क्रीजिंग मेमरी ऍक्सेस टाइम फ्रॉम लो टू हाय. लो टू हाय आपल्याला बघायचं आहे. रजिस्टर्स, मेन मेमरी, सेकंडरी मेमरी अँड कॅशे मेमरी. तर याचा सिक्वेन्स कसा असेल लो टू हाय? तर पहिला ए असेल रजिस्टर्स, त्यानंतर डी म्हणजे कॅशे मेमरी, त्यानंतर बी म्हणजे मेन मेमरी आणि त्यानंतर सेकंडरी मेमरी. ठीक आहे, म्हणजे ए, डी, बी अँड सी. ठीक आहे, बी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न स्टेटमेंट वाइज क्वेश्चन विचारलेला आहे. स्टेटमेंट 1 काय बोलत आहे? मिनिमम नंबर ऑफ बिट्स टू स्टोर एनी 3 डिजिट्स डेसिमल नंबर्स इज 10. ठीक आहे, आणि सेकंड स्टेटमेंट काय बोलत आहे? द डेटा इन अ डिजिटल कॉम्प्युटर इज स्टोर्ड इन अ टर्म ऑफ बिट्स और बाइट्स where 1 petabyte is equal to 250th bits. ओके, तर दोन्ही स्टेटमेंट मध्ये स्टेटमेंट 1 इज ट्रू म्हणजे पहिला स्टेटमेंट करेक्ट आहे आणि सेकंड स्टेटमेंट चुकीचा आहे. आयडेंटिफाय द करेक्ट स्पेस ऑन द फॉलोइंग. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये करेक्ट स्पेस जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. AVI म्हणजे काय असतं? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. एक्सेल जे असतं वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर. HDD क्लाउड स्टोरेज फॅसिलिटी आणि उबंतू ऑपरेटिंग सिस्टीम. तर यामध्ये करेक्ट ऑप्शन काय आहे? करेक्ट स्पेस काय आहे? तर उबंतू इज द ऑपरेटिंग सिस्टीम. दॅट स्टेटमेंट इज करेक्ट. BCD स्टँड्स फॉर. BCD चा लॉंग फॉर्म काय आहे? बायनरी कोडेड डेसिमल आहे, बायनरी कोड डिजिट आहे, बिट कोडेड डेसिमल आहे की बिट कोडेड डिजिट आहे? तर BCD, बी फॉर बायनरी, C फॉर कोडेड अँड डी फॉर डेसिमल म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. पुढील प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग अलाउज अ फोन कॉल टू बी रूटेड ओव्हर अ नेटवर्क वायर्स? तर हा प्रश्न अगोदर पण विचारलेला आहे. तर याचा राईट आन्सर काय आहे? VoIP. विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स 1 ट्रिलियन कॅरेक्टर्स? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक असा ऑप्शन आहे जो की 1 ट्रिलियन कॅरेक्टर्स दर्शवित असतो, रिप्रेझेंट करत असतो? 1 किलोबाईट, 1 मेगाबाईट, 1 गिगाबाईट की 1 टेराबाईट? तर 1 टेराबाईट इज इक्वल टू व्हॉट? 1 ट्रिलियन कॅरेक्टर्स त्यामध्ये असतात. पुढील प्रश्न, स्क्रॅम्बलिंग ऑफ डेटा बिफोर ट्रान्समिशन अक्रॉस अ नेटवर्क
टू अवॉइड मॅनिप्युलेशन बाय थर्ड पार्टी इज. तर नेटवर्कमध्ये मॅनिप्युलेशन ऑफ थर्ड पार्टीला अवॉइड करण्यासाठी, ठीक आहे, ट्रान्समिशनच्या अगोदर जी स्क्रॅम्बलिंग केली जाते त्याला काय म्हटलं जातं? प्रोटेक्शन म्हटलं जातं, परम्युटेशन, डिटेक्शन की इन्क्रिप्शन. तर त्याला इन्क्रिप्शन असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यामध्ये की थर्ड पार्टीला जे एजंट असतात वगैरे काही असेल त्याच्या मॅनिप्युलेशन कडून जर आपल्याला त्याचं मॅनिप्युलेशन अवॉइड करायचं असेल तर त्यासाठी काय केलं जातं? स्क्रॅम्बलिंग केली जाते. त्याला म्हटलं जातं इन्क्रिप्शन्स. पुढील प्रश्न, GIF, JPG, BMP, PNG are used as extension for files which store. ठीक आहे, GIF, JPG, BMP आणि PNG हे कुठल्या फाईलचे फॉर्मॅट्स आहेत? टेक्स्ट डेटाचे, ऑडिओचे, व्हिडिओचे की इमेज डेटाचे? तर इमेज डेटाचे. ठीक आहे, तर इमेज डेटाचे हे जे फाईल फॉर्मॅट आहे ते यूज केले जातात एक्सटेन्शन साठी. ठीक आहे, जे की स्टोअर केले जातात कुठल्याही स्टोरेज मध्ये. पुढील प्रश्न, वेन IT Act 2000 केम इन टू इफेक्ट, म्हणजे कोणत्या सालापासून IT Act 2000 जे आहे ते कामकाजात सुरू केलं? ऑक्टोबर 17, 2000 की 2000 नोव्हेंबर 11, 2001 ऑक्टोबर 17 की 2001 नोव्हेंबर 11? तर ऑप्शन ए म्हणजे 17 ऑक्टोबर 2000 या वेळेला IT Act 2000 जे आहे इट इज केम इन टू फोर्स. पुढील प्रश्न, द फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज वॉज, सर्वात अगोदर सर्वात पहिल्यांदा प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली सुरू झाली? पर्ल, फोर्ट्रॅन, व्हिज्युअल बेसिक की सी? तर फोर्ट्रॅन इज द करेक्ट आन्सर. म्हणजे फोर्ट्रॅन, बी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. हे यामध्ये सर्वच ऑप्शन चुकून राईट झालेले आहेत. तर यामध्ये फक्त बी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. म्हणजे फोर्ट्रॅन इज फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज. Which of the following language is used to access data from a database? ठीक आहे, डेटाबेस मधून डेटा ऍक्सेस करण्यासाठी कुठली लँग्वेज यूज केली जाते? ASP.NET, जावा, SQL की C++? तर SQL ही एक लँग्वेज आहे जी की यूज केली जातात डेटा ऍक्सेस साठी. ठीक आहे, डेटाबेस मध्ये जो डेटा असतो त्याला ऍक्सेस करण्यासाठी SQL ही लँग्वेज यूज केली जाते. पुढील प्रश्न, हाऊ मेनी बीट्स IP ऍड्रेस कंटेन्स? IP ऍड्रेस मध्ये किती बीट्स असतात? 64 बीट्स असतात, 32 बीट्स, 128 बीट्स की 256 बीट्स असतात? तर IP ऍड्रेस मध्ये टोटल 32 बीट्स असतात. ठीक आहे. पुढील प्रश्न, प्रोसेस्ड डेटा इज नोन ऍज. प्रोसेस डेटा काय असतो? प्रोसेस डेटाला काय म्हटलं जातं? डेटा म्हटलं जातं, इन्फॉर्मेशन म्हटलं जातं, नॉलेज म्हटलं जातं की अनालिसिस म्हटलं जातं? तर प्रोसेस डेटाला काय म्हटलं जातं? इन्फॉर्मेशन. ठीक आहे, इन्फॉर्मेशन इज व्हॉट? इन्फॉर्मेशन इज प्रोसेस्ड. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑपरेटिंग सिस्टीम फॉर कॉम्प्युटर्स? कॉम्प्युटर्ससाठी जी ऑपरेटिंग सिस्टीम यूज केली जाते ती खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठली आहे? लिनक्स आहे, सॉरी लिंक्स आहे, लिनक्स आहे, लॅटिस आहे की पोर्टल आहे? तर कॉम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम यूज केली जाते ती आहे लिनक्स. ठीक आहे, लिनक्स ही फक्त ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतर लिंक्स असेल, लॅटिस असेल, पोर्टल असेल हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही. विच इज नॉट लँग्वेज ट्रान्सलेटर? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला असा एक ऑप्शन आहे जो की लँग्वेज ट्रान्सलेटर नाही? ठीक आहे, ए कंपायलर, बी इंटरप्रिटर, सी असेंबलर की डी अरिथमेटिक लॉजिक युनिट? ठीक आहे, तर कंपायलर असेल, इंटरप्रिटर असेल किंवा असेंबलर असेल हे सर्व काय आहेत? लँग्वेज ट्रान्सलेटर आहेत. परंतु अरिथमेटिक लॉजिक युनिट हे काय आहे? अरिथमेटिक लॉजिक युनिट लँग्वेज नाही, सॉरी लँग्वेज ट्रान्सलेटर नाही. ओके. पुढील प्रश्न, टू स्टेटमेंट्स दिले आहेत त्यामधले राईट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे आहेत की पहिला स्टेटमेंट राईट आहे की दोन्ही स्टेटमेंट राईट आहे? स्टेटमेंट 1 काय बोलत आहे? www इज अ नेटवर्क ऑफ नेटवर्क्स आयडेंटिफाय बाय URLs. ठीक आहे, www हे एक नेटवर्क आहे जे की आयडेंटिफाय केलं जातं URLs पासून. त्यानंतर स्टेटमेंट 2 बोलत आहे www इज अ सर्व्हिस दॅट रन्स ऑन द इंटरनेट. हे एक सर्व्हिस आहे जे की इंटरनेटमध्ये रन केली जाते. ठीक आहे, इंटरनेटमध्ये त्याला चालना दिली जाते, चालणारी एक गोष्ट आहे. तर स्टेटमेंट बी, ठीक आहे, बी ऑप्शन स्टेटमेंट इज ओनली करेक्ट आन्सर. www हे एक URL नाही. ठीक आहे, तर www.google.com हे जर पूर्ण असेल तर ते एक पूर्ण URL होतो. परंतु हे www फक्त तीनच गोष्ट असतील तर हे एक सर्व्हिस आहे जे की इंटरनेटवरती रन केली जाते. ओके.
व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ IoT? IoT चा फुल फॉर्म काय आहे? इंटरनेट ऑफ टास्क आहे, इन्फॉर्मेशन ऑफ थिंग्स आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे की इंटरडिपेंडन्सी ऑफ थिंग्स आहे? तर IoT म्हणजे काय? इंटरनेट ऑफ थिंग्स. म्हणजे आयसीटी मध्ये हा एक कन्सेप्ट आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय? थोडक्यात इंटरनेट असतं, राईट? जे की डिस्क्राईब करत असतं फिजिकल ऑब्जेक्ट्स असतील, सेन्सर्स, प्रोसेसिंग ॲबिलिटी, सॉफ्टवेअर्स, राईट, किंवा टेक्नॉलॉजीज, किंवा डिफरंट डिफरंट डिव्हाइसेस असतील, कम्युनिकेशन नेटवर्क जे की कनेक्ट करत असतं, या सर्व इंटरनेटच्या गोष्टी, ठीक आहे, म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. पुढील प्रश्न, अ डिजिटल सिग्नेचर इज कॉल्ड. डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय? डिजिटली स्कॅन सिग्नेचर असतं, हँड रिटन सिग्नेचर असतं, इन्क्रिप्टेड इन्फॉर्मेशन की व्हर्बली कम्युनिकेटेड मेसेज. तर डिजिटल सिग्नेचर म्हणजे इन्क्रिप्टेड इन्फॉर्मेशन, ठीक आहे, म्हणजे कूटबद्ध माहिती जी की इन्क्रिप्ट असते, ठीक आहे, सेफ असते, सेक्युअर असते, त्याला बोलतात इन्क्रिप्टेड इन्फॉर्मेशन. वेअर डज अ कॉम्प्युटर ऍड अँड कम्पेअर इट्स डेटा? ओके, कॉम्प्युटर जे आहे त्याचा डेटा कुठे कम्पेअर करत असतो किंवा ऍड करत असतो? सीपीयू मध्ये, मेमरी मध्ये, हार्ड डिस्क मध्ये की फ्लॉपी डिस्क मध्ये? तर ऑब्व्हियसली सीपीयू मध्ये हे जे डेटा असतो तो ऍड होत असतो किंवा प्रोसेस होत असतो किंवा कम्पेअर होत असतो. ओके, पुढील प्रश्न, बँड विड्थ ऑफ डेटा कम्युनिकेशन इज अ मेजर ऑफ इट्स. ठीक आहे, डेटा कम्युनिकेशन मध्ये बँड विड्थ जे असतं मेजर करण्यासाठी ते काय असतं? डेटा कम्युनिकेशनचा काय प्रकार आहे तो बँड विड्थ म्हणजे? फिजिकल डायमेन्शन आहे, डेटा कम्युनिकेशन कॅपॅसिटी आहे, इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स आहे की फिजिकल स्ट्रेंथ आहे? तर बँड विड्थ काय असतं? तर डेटा कम्युनिकेशन कॅपॅसिटी. ठीक आहे, कशाची? डेटा कम्युनिकेशन मध्ये बँड विड्थ जे असतं ते कशासाठी मेजर, म्हणजे काय मेजर करण्यासाठी यूज केलं जातं? तर डेटा कम्युनिकेशन कॅपॅसिटी मेजर करण्यासाठी जी गोष्ट यूज केली जाते त्याला म्हणतात बँड विड्थ. पुढील प्रश्न, which malicious program cannot do anything until actions are taken to activate the file attached by the malware. ओके, तर थोडासा किचकट अशा प्रकारचा क्वेश्चन आहे हा. तर यामध्ये काय विचारलेलं आहे? मालवेअरला अटॅच असलेल्या फाईलला ऍक्टिव्हेट करण्यासाठी काही ऍक्शन्स घेतले जातात, ठीक आहे. त्या ऍक्शन्स घेतल्याशिवाय एक मालिशियस प्रोग्राम जो आहे तो काहीही करू शकत नाही. तर असा कुठला मालिशियस प्रोग्राम आहे? ट्रोजन हॉर्स, वर्म, व्हायरस की बॉट्स? तर व्हायरस तो एक प्रकार आहे, मालिशियस प्रोग्राम आहे. जोपर्यंत मालवेअरला अटॅच असलेल्या फाईलला ऍक्टिव्हेट करण्यासाठी ऍक्शन्स घेतले जात नाही तोपर्यंत हा व्हायरस जो आहे तो काहीही करू शकत नाही. The tags placed on the animals to record and track in a database all of the animals movement are known as. ठीक आहे, एनिमल्स वरती, जनावरांवरती जे टॅग्स लावले जातात आणि त्या टॅग वरून त्यांचा जो मुवमेंट आहे तो रेकॉर्ड केला जातो आणि ट्रॅक केला जातो. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं? POS, RFID, PPS की GPS? तर ते काय असतं? ते RFID. तर RFID म्हणजे काय? रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. ओके, पुढील प्रश्न, अ कॉम्प्युटर प्रोग्राम दॅट डायरेक्टली ट्रान्सलेट अ प्रोग्राम स्टेटमेंट बाय स्टेटमेंट इनटू मशीन लँग्वेज. ठीक आहे, असा कुठला कॉम्प्युटर प्रोग्राम आहे जो की डायरेक्टली प्रोग्राम स्टेटमेंट ट्रान्सलेट करत असतो? कशावरून? बाय स्टेटमेंट इनटू मशीन लँग्वेज. ठीक आहे, म्हणजे मशीन लँग्वेज मधली स्टेटमेंट जी आहे त्या स्टेटमेंट प्रोग्रामला ट्रान्सलेट करत असतो एक कॉम्प्युटर प्रोग्राम. तो कुठला प्रोग्राम आहे? अ कंपायलर, अ सिम्युलेटर, अ ट्रान्सलेटर और ॲन इंटरप्रेटर? तर तो असतो ॲन इंटरप्रेटर. ओके, रीड द फॉलोइंग टू स्टेटमेंट्स. खाली दिलेले दोन विधान नीट वाचा, म्हणजे स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 असे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. त्यामधला कुठला स्टेटमेंट राईट आहे आणि कुठला रॉंग आहे आपल्याला ओळखायचं आहे, की दोन्ही राईट असू शकतात ते सुद्धा ओळखायचं आहे. ठीक आहे, तर स्टेटमेंट 1 काय बोलत आहे? इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आयसीटी इज कन्सिडर्ड ऍज सबसेट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे आयसीटी हे माहिती तंत्रज्ञान आयटीचे उपसंच म्हणून मानले जाते. सेकंड स्टेटमेंट काय बोलत आहे? द राईट टू यूज अ पीस ऑफ सॉफ्टवेअर इज टर्म्ड ॲज कॉपीराइट. ठीक आहे, म्हणजे सॉफ्टवेअरचा एक भाग वापरण्याचा अधिकार कॉपीराइट म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, तर यामधील कुठले स्टेटमेंट राईट आहे, कुठला रॉंग आहे, की दोन्ही बरोबर आहेत? तर सेकंड स्टेटमेंट ओनली राईट आहे, फर्स्ट स्टेटमेंट इज नॉट राईट. बिकॉज इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये इन्फॉर्मेशन हे जे आयसीटी आहे ह्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सबसेट मानला जातो. तर हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, त्यामुळे सेकंड स्टेटमेंट ओनली करेक्ट.
व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द ॲब्रिव्हिएशन CD-ROM? CD-ROM आपण सर्वांनी ऐकलेलंच असेल, वर्ड कित्येकदा ऐकलेला असेल, तर त्याचा लॉंग फॉर्म काय असतो आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर CD-ROM म्हणजे काय? कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. ठीक आहे, CD म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क आणि ROM म्हणजे रीड ओनली मेमरी. कधी कधी आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ROM म्हणजे काय, तर रीड ओनली मेमरी. ओके. मल्टीमीडिया कंप्राइजेस ऑफ. मल्टीमीडियामध्ये कशाचा समावेश असतो, काय असतं मल्टीमीडियामध्ये? ऑडिओ अँड टेक्स्ट असतो, व्हिडिओ अँड ऑडिओ असतो, व्हिडिओ ओनली असतो, की टेक्स्ट, ऑडिओ आणि व्हिडिओ हे तिन्ही असतात. तर मल्टीमीडियामध्ये टेक्स्ट सुद्धा असतो, ऑडिओ सुद्धा असतो आणि व्हिडिओ सुद्धा असतो. म्हणजे या तिन्हीच मिश्रण म्हणजे मल्टीमीडिया बोलू शकता. ठीक आहे, किंवा या तिन्हीपैकी एक असेल त्याला सुद्धा मल्टीमीडिया म्हणू शकता. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कंप्राइजेस ऑफ म्हणजे ICT काय असतं, त्यामध्ये काय असतं, कशाचा समावेश असतो? ओनली लर्निंग साठी असतं ICT, लर्निंग थ्रू मोबाईल ऍप्लिकेशन साठी असतं, व्हिडिओ बेस्ड लर्निंग असतं, की ऑल ऑफ दी अबोव? तर ICT मध्ये बहुतांश वेळा या सर्व गोष्टी असतात. म्हणजे ऑनलाईन लर्निंग सुद्धा करू शकता तुम्ही, लर्निंग थ्रू मोबाईल ऍप्लिकेशन करू शकता, व्हिडिओ बेस्ड लर्निंग सुद्धा करू शकता. ठीक आहे, म्हणून या तिन्हीचा समावेश असतो. त्यामुळे D ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप ऑफ मेमरी होल्ड द कॉम्प्युटर्स स्टार्टअप रुटीन? म्हणजे कॉम्प्युटरचं स्टार्टअप रुटीन जो असतो त्याला आपण बूटिंग बोलतो. तर ते कोणत्या मेमरीवरून होत असतं? म्हणजे कॉम्प्युटरच्या कुठल्या मेमरीवरून बूटअप होत असतं? रॅम वरून, वॅन वरून, रोम वरून, की कॅशे वरून? तर ऑब्व्हियसली रोम वरून स्टार्टअप रुटीन जो आहे तो होत असतो. पुढील प्रश्न, आता असर्शन आणि रिझन वरती क्वेश्चन विचारलेला आहे. असर्शन दिलेला आहे आणि त्याचा रिझन पण दिलेला आहे. त्यातून आपल्याला ओळखायचं की असर्शन बरोबर आहे की रिझन बरोबर आहे, की दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर असर्शन काय म्हणत आहे? टोटल नंबर ऑफ मोबाईल युजर्स आर इन्क्रीजिंग रॅपिडली. बरोबर, टोटल नंबर ऑफ मोबाईल युजर्स जे आहेत, मोबाईल जी यूज करतात लोक, त्यांची संख्या जी आहे ते रॅपिडली इन्क्रीज होत आहे. रिझन काय म्हणत आहे? तर कॉस्ट ऑफ मोबाईल इज डिक्रीजिंग, म्हणजे मोबाईलची कॉस्ट जी आहे ती कमी होत आहे. ठीक आहे, तर टोटल नंबर ऑफ मोबाईल युजर्स इन्क्रीज होत आहे, त्यामुळे कॉस्ट ऑफ मोबाईल डिक्रीज होत आहे, की काय? म्हणजे असर्शन बरोबर आहे आणि त्याचं रिझन सुद्धा बरोबर आहे. तर ऑब्व्हियसली टोटल नंबर ऑफ मोबाईल युजर्स ऑल्सो इन्क्रीजिंग. आपण बघत आहात की मोबाईल युजर्सची संख्या किती, मोबाईल युजर्सची संख्या किती पटीने वाढत आहे आणि त्यासोबतच कॉस्ट ऑफ मोबाईल आहे ती सुद्धा डिक्रीज होत आहे. म्हणजे कमीत कमी संख्येमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फीचर्स आजकाल मिळत आहेत. ठीक आहे, त्यामुळे असर्शन आणि रिझन दोन्ही बरोबर आहे आणि एक्सप्लेनेशन सुद्धा, रिझन सुद्धा बरोबर आहे असर्शनचं. पुढील प्रश्न, द फाईल एक्सटेन्शन ऑफ MS वर्ड डॉक्युमेंट इन ऑफिस 2007 इज. ठीक आहे, फाईल एक्सटेन्शन काय असतं MS वर्ड डॉक्युमेंटचं? 2007चं ऑफिस जो आहे त्यामधलं वर्ड डॉक्युमेंटचं फाईल एक्सटेन्शन काय असतं? JPG असतं, PNG असतं, डॉक्स असतं, की डॉक असतं? तर डॉक्स, DOCX, डॉक्स हे त्याचं फॉर्मॅट असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही वर्ड फाईल मध्ये जे सुद्धा फाईल एक्सपोर्ट करत असाल वगैरे, तर ती फाईल जी आहे ती डॉक्स या फॉर्मॅट मध्ये सेव्ह होत असते. पुढील प्रश्न, व्हॉट इज द बायनरी नंबर ऑफ 9? 9 चा बायनरी नंबर काय आहे आपल्याला सांगायचं. 9 चा बायनरी नंबर काय असेल? तर 1001. ठीक आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ॲब्रिव्हिएशन BIOS? ठीक आहे, बायोस. ठीक आहे, बायोस हे कॉम्प्युटर मध्ये असतं आपल्याला माहिती असेल. तर बायोस जे आहे BIOS, त्याचा लॉंग फॉर्म काय असतो? तर बायोस म्हणजे काय? बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. ठीक आहे, हे सिस्टीम जे आहे हे कॉम्प्युटर मध्ये असते, जे बूटअप सिस्टीम असते आपली, त्यासाठी हे बायोस एक फंक्शन जे आहे ते यूज केलं जातं. ते असतं बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. कॉम्प्युटर हार्डवेअर कन्सिस्ट ऑफ. कॉम्प्युटर हार्डवेअर मध्ये कशाचा समावेश असतो? काय असतं हार्डवेअर मध्ये? कॉम्प्युटर टेबल असतो, मॉनिटर अँड CPU असतो, सॉफ्टवेअर असतं, की गुगल असतं? म्हणजे कशाला कॉम्प्युटर हार्डवेअर आपण बोलू शकतो? तर ऑब्व्हियसली मॉनिटर आणि CPU याला कॉम्प्युटर हार्डवेअर आपण बोलतो. पुढील प्रश्न, सेम असर्शन अँड रिझनचा क्वेश्चन विचारलेला आहे. असर्शन काय बोलत आहे की नाउ अ डेज मेनी ऑनलाईन कोर्सेस आर अवेलेबल अँड देअर पॉप्युलरिटी इज इन्क्रीजिंग. जसं की आपलं ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी आहे, मोठं चॅनल आहे, ऑनलाईन कोर्स आहे आणि खूप इन्क्रीज होत आहेत. असंच आपल्यासारखेच आणखीन वेगवेगळे चॅनल्स आहेत. ठीक आहे, वेगवेगळे. तर अशा प्रकारे नवीन नवीन सुद्धा आणखीन येत आहेत ऑनलाईन कोर्सेस जे की इन्क्रीज होत आहेत. बरोबर, तर हे विधान बरोबर आहे. असर्शन इज करेक्ट. रिझन, बिकॉज ऑफ
बिकॉज सिलेक्टिंग अ राईट कोर्स फ्रॉम एनी सच इज अ बिग चॅलेंज. म्हणजे त्या वेगवेगळ्या कोर्सेसचे आहेत, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन कोर्सेसचे, त्यामध्ये बेस्ट सिलेक्ट करणं हे चॅलेंजिंग असतं. तर रिझन सुद्धा बरोबर आहे, परंतु हे विधान बरोबर आहे, परंतु असर्शनचं रिझन हे करेक्ट नाही. ठीक आहे, म्हणून बोथ assertion and reason are true, म्हणजे दोन्हीही बरोबर आहेत, परंतु reason is not correct explanation of assertion. ठीक आहे, पुढील प्रश्न, AF system is used in which number system? ठीक आहे, तर बायनरी नंबर सिस्टीम असेल, ऑक्टल असेल, हेक्साडेसिमल, डेसिमल, तर अशी कुठली नंबर सिस्टीम आहे ज्यामध्ये AF सिस्टीम जी आहे ती यूज केली जाते? तर ऑब्विसली हेक्साडेसिमल. ठीक आहे, पुढील प्रश्न, कन्सिडर द फॉलोइंग स्टोरेज डिव्हाइसेस. खाली स्टोरेज डिव्हाइस दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला अरेंज करायचे आहेत चढत्या क्रमाने. ठीक आहे, हार्ड डिस्क, सीडी रोम आणि डीव्हीडी रोम. तर पहिला कुठला येईल? ऑब्विसली सीडी रोम कमी असतो, त्यानंतर डीव्हीडी रोम त्यापेक्षा जास्त असतो आणि हार्ड डिस्क सर्वात जास्त असतो. तर सेकंड, थर्ड आणि फर्स्ट. सेकंड, थर्ड आणि फर्स्ट कुठल्या ठिकाणी आहे? तर ऑब्विसली ए ऑप्शन मध्ये आहे. सेकंड, थर्ड आणि फर्स्ट म्हणजे सीडी रोम, डीव्हीडी रोम आणि हार्ड डिस्क. पुढील प्रश्न, which of the following is not suitable in the context of email? ईमेलच्या कंटेक्स्ट मध्ये, ईमेलच्या संदर्भात कुठली गोष्ट किंवा कुठलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे किंवा सुटेबल नाही? इट इज अ लेटर सेंट ओव्हर अ कॉम्प्युटर नेटवर्क. इट कॅन बी युज्ड टू सेंड अनसॉलिसिटेड मेसेजेस. ईमेल इज स्नेल मेल. की डी, ईमेल ऍड्रेसेस इन्क्लुड्स डोमेन नेम. तर कुठलं विधान जे आहे ते सुटेबल नाही ईमेल साठी? तर ऑब्विसली सी, जे की आपल्याला चुकीचं वाटत आहे, ईमेल इज अ स्नेल मेल. ठीक आहे, अ व्हायरस टाइप दॅट इज कॅपेबल ऑफ शिफ्टिंग फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनदर विदाउट युजर इंटरॅक्शन इज नोन ऍज. एक असा व्हायरसचा टाइप आहे जो की एक कॉम्प्युटर मधून दुसऱ्या कॉम्प्युटर मध्ये इंटरॅक्ट करण्यासाठी सक्षम आहे. ठीक आहे, शिफ्ट करण्यासाठी सक्षम आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? वर्म, ट्रोजन हॉर्स, लॉजिक बॉम्ब की बूट सेक्टर? सो इट इज कॉल्ड वर्म. A confidential file needs to be deleted from a workstation. Which is the most effective way to ensure this? A confidential file, ठीक आहे, confidential file जे असते ते डिलीट करण्यासाठी, एक वर्कस्टेशन मधून डिलीट करण्यासाठी त्याची गरज असते. ठीक आहे, तर अशी कुठली मोस्ट इफेक्टिव्ह वे आहे ते इन्शुअर करण्यासाठी? सर्वात प्रभावी मार्ग कोणता आहे ते डिलीट करण्यासाठी? रिनेम द फाईल, कॉम्प्रेस द फाईल अँड बॅकअप टू टेप, copy and paste the file into the recycle bin and empty the recycle bin, drag the file into the recycle bin and empty the recycle bin. तर कुठला वे, कुठला रस्ता, कुठला प्रभावी मार्ग असू शकतो ते कॉन्फिडेन्शियल फाईल डिलीट करण्यासाठी वर्कस्टेशन मधून? तर ऑब्विसली ड्रॅग द फाईल इंटू रिसायकल बिन अँड एम्प्टी द रिसायकल बिन. पुढील प्रश्न, इन कॉम्प्युटर रिलेटेड ऍक्टिव्हिटीज व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ वॉर्म? वॉर्मचं फुल फॉर्म काय आहे असं विचारलेलं आहे. राईट ऑन रॅन्डम मेमरी, राईट ऑन रियल मेमरी, राईट वन्स रीड मेनी और राईट वन्स रीड मेमरी? तर राईट वन्स रीड मेनी त्याचा अर्थ असतो काय? वॉर्मचा. पुढील प्रश्न, इन कॉम्प्युटर रिलेटेड ऍक्टिव्हिटीज विच ऑफ द फॉलोइंग इज इनअप्रोप्रिएट फॉर डिस्क्रायबिंग अ लँग्वेज ट्रान्सलेटर? म्हणजे लँग्वेज ट्रान्सलेटर डिस्क्राईब करण्यासाठी, लँग्वेज ट्रान्सलेटरचं विश्लेषण करण्यासाठी कुठली गोष्ट इनअप्रोप्रिएट आहे? असेंबलर, कंपायलर, इंटरप्रिटर की कोडेक? म्हणजे कोडेक. ठीक आहे, कोडेक ही जी लँग्वेज आहे ते ट्रान्सलेटर म्हणजे लँग्वेज ट्रान्सलेटर असं डिस्क्राईब करत नाही. Which of the following is most suitable for being designated as fourth generation language? 4GL आपण त्याला असं म्हणतो. तर ALGOL म्हणजे अल्गोल, जावा, सी की SQL? तर जावा. ठीक आहे, जावा ही फोर्थ जनरेशन लँग्वेज आहे असं त्याला म्हटलं जातं. अगेन असर्शन अँड रिझनचा क्वेश्चन विचारलेला आहे. असर्शन काय बोलत आहे? स्निफिंग मे बी यूज टू स्टील डेटा फ्रॉम ऑर इन्फॉर्मेशन ओव्हर अ नेटवर्क. ठीक आहे, स्निफिंग काय आहे? डेटा आणि इन्फॉर्मेशन स्टील करण्यासाठी म्हणजे चोरण्यासाठी आपण त्याला म्हणू शकतो एक नेटवर्क आहे स्निफिंग. ठीक आहे, रिझन काय म्हणत आहे? स्निफिंग इज अ प्रोसेस ऑफ मॉनिटरिंग अँड कॅप्चरिंग ऑल डेटा पॅकेट्स पासिंग थ्रू गिव्हन नेटवर्क. ठीक आहे, तर यामध्ये असर्शन अँड रिझन दिलेले आहेत.
तर assertion and reason हे दोन्ही करेक्ट आहेत आणि reason सुद्धा करेक्ट आहे assertionचं. Select the options that shows only optical storage media. ठीक आहे, असा कुठला ऑप्शन आहे जे की ऑप्टिकल स्टोरेज मीडिया त्याला आपण संबोधलं आहे. USB मेमरी स्टिक, ब्लू रे डिस्क, CD रोम अँड DVD की DVD प्लस CD रोम प्लस USB मेमरी स्टिक प्लस CD RW की हार्ड डिस्क प्लस USB मेमरी डिस्क, CD रोम अँड DVD की DVD CDR ब्लू रे डिस्क अँड CD RW. तर ऑब्विसली डी ऑप्शन इज करेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्टिकल स्टोरेज मीडिया आपण कशाला म्हणतो? DVD ला म्हणतो, CDR ला, ब्लू रे डिस्क ला आणि CD RW ला. पुढील प्रश्न. तर या ठिकाणी आपल्याला थोडक्यात जोड्या लावायच्या आहेत. एका साइडला आपल्याला कम्युनिकेशन चॅनल दिलेला आहे आणि दुसऱ्या साइडला डिस्टिंग्विशन टाइप्स दिलेले आहेत. तर फर्स्ट आहे ब्लॉगिंग. ब्लॉगिंग आपण कशाशी जोडलं जाऊ शकतं? वर्ल्ड वाईड वेब, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया की इलेक्ट्रॉनिक मीडिया. तर ब्लॉगिंग आपण जोडू शकतो सोशल मीडियाशी. ठीक आहे. त्यानंतर टेलिव्हिजन. टेलिव्हिजन कशाशी जोडू शकतो? इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे की वर्ल्ड वाईड वेब आहे. तर टेलिव्हिजन जे आहे ते वर्ल्ड वाईड वेब असू शकत नाही आणि प्रिंट मीडिया सुद्धा असू शकत नाही. त्यामुळे उरलं काय? एकच. तर टेलिव्हिजन गोज टू फर्स्ट ऑप्शन, इलेक्ट्रॉनिक मीडिया. तर आपण ऑप्शन मध्ये बघू शकतो ए कुठे जोडलं गेलंय? थर्डला. ठीक आहे. आणि बी कुठे जोडलंय? फर्स्टला. तर ए थर्डला कुठे जोडलंय? ह्याच्यामध्ये तर नाही, ए ऑप्शन मध्ये तर नाही, बी ऑप्शन मध्ये सुद्धा नाही आणि सी ऑप्शन मध्ये सुद्धा नाही. ठीक आहे. आणि फोर्थ ऑप्शन मध्ये बघा, ए ला थर्ड जोडलेला आहे आणि त्या बी ला सुद्धा टेलिव्हिजनला इलेक्ट्रॉनिक मीडिया या ठिकाणी जोडलेला आहे. ठीक आहे. तर बघूया बरोबर येते का आपलं? सी गोज टू सेकंड. सी म्हणजे पिरियडिकल्स गोज टू प्रिंट मीडिया, बरोबर आहे. आणि त्यानंतर उरलं काय? डी कलेक्शन साइट गोज टू वर्ल्ड वाईड वेब. तर आपलं डी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. ओके. पुढील प्रश्न. तर अगेन आपल्याला मॅच द कॉलम आलेला आहे. तर लिस्ट 1 आणि लिस्ट 2 अशी दिलेली आहे. फर्स्ट लिस्ट मध्ये दिलेला आहे 50 डेसिमल. ठीक आहे. 50 इन डेसिमल. तर ते आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचे आहे. 50 डेसिमल गोज टू हाऊ मेनी? तर आपलं फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. म्हणजे 110010 इज 50 डेसिमल. त्यानंतर 102 डेसिमल. तर ऑब्विसली सिंक्रोनस असू शकत नाही आणि असिंक्रोनस कम्युनिकेशन नाही. 102 डेसिमल म्हणजे सिंक्रोनस अनसिंक्रोनस याचा काही संबंध येत नाही. त्यामुळे 102 गोज टू सेकंड ऑप्शन. तर आपण बघू शकता ए फर्स्ट आणि बी सेकंड. ए फर्स्टला कुठे गेलेला आहे? सी मध्ये गेलेला आहे आणि डी मध्ये सुद्धा गेलेला आहे. बी गोइंग टू सेकंड ऑप्शन. बी कोणत्या कोणत्या गेलेला आहे? तर सी आणि डी या दोन्ही मध्ये गेलेला आहे. ठीक आहे. तर सी बघूया आपण. रिअल टाइम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. रिअल टाइम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग गोज टू वेअर? सिंक्रोनस. ओके. तर उरलं काय? डी च फोर्थ. या ठिकाणी बघू शकता सी मध्ये सी थर्ड आणि डी फोर्थ. म्हणजे आपलं सी ऑप्शन हे करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न. अगेन assertion and reason चं क्वेश्चन विचारलेलं आहे. assertion काय बोलत आहे? अ ब्लॉग इज अ फॉर्म ऑफ सोशल मीडिया. तर आपण जोड्या लावामध्ये सुद्धा बघितलं होतं की ब्लॉगिंग काय कशाशी जोडलं गेलं होतं? सोशल मीडियाशी, बरोबर. त्यामुळे assertion जे आहे ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर रिझन काय म्हणत आहे? अ ब्लॉग इज अ फॉर्म ऑफ सोशल मीडिया. assertion झालं बिकॉज ऑफ अ ब्लॉग अलाउज एनीवन टू कम्युनिकेट टू पब्लिक ऑडियन्स, बरोबर. त्यामुळे रिझन सुद्धा बरोबर आहे. ब्लॉगिंग काय करत असतं? कम्युनिकेट करत असतं पब्लिक ऑडियन्स सोबत, बरोबर. म्हणजे ब्लॉगिंग मुळे पब्लिक ऑडियन्सला एकमेकांसोबत कोणासोबतही कम्युनिकेट करण्यासाठी एक परवानगी मिळत असते किंवा एक चांगलं मीडियम आहे. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे assertion अँड रिझन बोथ आर करेक्ट अँड रिझन इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ assertion. assertion reason क्वेश्चन. assertion काय म्हणत आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज बिकमिंग फास्ट बिकमिंग अ व्हेरी इम्पॉर्टंट यील्ड ऑफ ऍक्टिव्हिटी इन इंडिया. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे आहे ते भारतातील गतिविधीसाठी अतिशय महत्वाचं क्षेत्र बनलेलं आहे, बरोबर. assertion हे बरोबर आहे. बघूया रिझन बरोबर आहे का? सॉफ्टवेअर इज वन ऑफ द मेजर एक्सपोर्ट ऑफ इंडिया. इथेच आपलं विधान चुकीचं आहे. त्यानंतर फर्दर इंडिया हॅज अ व्हेरी स्ट्रॉंग बेस इन हार्डवेअर. तर हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. त्यामुळे ओनली assertion इज करेक्ट. म्हणजे assertion इज ट्रू बट रिझन इज फॉल्स. पुढील प्रश्न. Which of the following is or are major issues arising out of the growing reliance on information technology? ठीक आहे. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचा प्रभाव जो वाढत आहे त्यामुळे कुठले कुठले इश्यूज आपल्याला दिसून येत आहेत? प्रॉफिटेबिलिटी आहे, सिक्युरिटी थ्रेट्स आहेत, प्रायव्हसी कन्सर्न्स आहेत. तर ऑब्व्हियसली प्रॉफिटेबिलिटी हे काही नुकसान नाहीये.
ही चांगलीच गोष्ट आहे. तर आपल्याला नुकसान विचारले, नुकसान किंवा इश्यूज, मेजर इश्यूज आपल्याला विचारलेले आहेत. तर प्रॉफिटेबिलिटी हे असू शकत नाही. ठीक आहे, सिक्युरिटी थ्रेट्स असू शकतं आणि प्रायव्हसी कन्सर्न सुद्धा असू शकतात. ठीक आहे, त्यामुळे बी अँड सी ऑप्शन्स आर ओनली करेक्ट. पुढील प्रश्न, मॅच द फॉलोइंग आलेला आहे, लिस्ट 1 आणि लिस्ट 2 दिलेले आहे. तर व्हीओआयपी म्हणजे काय? व्हीओआयपी एक कॉम्प्युटरमध्ये इंटरनेट साठी युज केलं जातं कॉल करण्यासाठी. ठीक आहे, यूज ऑफ इंटरनेट टू मेक कॉल्स म्हणजे व्हीओआयपी जे आहे, एक सेकंड, हा व्हीओआयपी गोज टू सेकंड. ठीक आहे, व्हीओआयपी गोज टू सेकंड म्हणजे ए सेकंड मध्ये कुठल्या ठिकाणी गेलेला? बी आणि सी मध्ये. ठीक आहे, बी आणि सी मध्ये, म्हणजे ए आपण एक्सक्लूड करू शकतो आणि डी सुद्धा आपण एक्सक्लूड करू शकतो. त्यानंतर बघूया फायबर ऑप्टिक केबल. फायबर ऑप्टिक केबल गोज टू वेअर? बी गोज टू, आय थिंक थर्डला जायला पाहिजे. थर्डला म्हणजे काय? मोस्ट अप्रोप्रिएट टू कनेक्ट कॉम्प्युटर्स इन स्मॉल बिल्डिंग. फायबर ऑप्टिक केबल जे आहे ते लहान लहान बिल्डिंग मध्ये कॉम्प्युटर कनेक्ट करण्यासाठी युज केलं जातं, म्हणजे बी गोज टू थर्ड. ठीक आहे, त्यानंतर आहे URL. URL काय आहे? एक टेक्स्ट आहे जो की वेब ब्राउझर मध्ये युज केला जातो. URL मेक यूज ऑफ लाईट पल्स टू ट्रान्समिट, हे असू शकत नाही, त्यामुळे URL उरलेलं फक्त हेच आहे, यूज टेक्स्ट युज्ड बाय ब्राउझर्स. त्यानंतर उरलं काय? UTP केबल. UTP केबल गोज टू फर्स्ट ऑप्शन, मेक यूज ऑफ लाईट पल्स टू ट्रान्समिट. तर आपण बघू शकतो ए गोज टू सेकंड अँड बोथ सी अँड बी. त्यानंतर बी फायबर ऑप्टिक केबल. फायबर ऑप्टिक केबल गोज टू थर्ड, म्हणजे मोस्ट अप्रोप्रिएट टू कनेक्ट कॉम्प्युटर इन स्मॉल बिल्डिंग. मग बी कुठे गेले? थर्ड मध्ये, तर सी ऑप्शन मध्ये. ठीक आहे, सी ऑप्शन मध्ये. तर आपलं सी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. हे डी मध्ये चुकून सेकंड झालेलं आहे, या ठिकाणी सेकंड नसून ते फर्स्ट आहे. ठीक आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट इन्क्लूड फाईल फॉर्मॅट सुटेबल फॉर डिस्ट्रीब्युटिंग साऊंड फाईल्स अक्रॉस द इंटरनेट. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात जास्ती किचकट प्रश्न विचारला म्हणून गोंधळून जाऊ नका. यामध्ये फक्त एवढंच विचारलंय की साऊंड जे असतात, साऊंड फाईल्स, त्याचं फॉर्मॅट काय असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ऑड मॅन आउट काढायचा असं आपण बोलू शकतो. तर यामध्ये WME MP4 हा व्हिडिओज आहे, त्यामुळे हे ऑप्शन कट होतो इथेच. AVI MIDI JPG हे इमेजचा असतो, त्यामुळे हे सुद्धा कट होत आहे इथे. AVI MOV ZIP अँड MP3. ठीक आहे, तर यामध्ये झिप फाईल, AVI हे सुद्धा वेगवेगळे फाईल्स आहेत, त्यामुळे हे सुद्धा करेक्ट नाहीये. त्यानंतर मिडी हे ऑडिओ फाईल आहे, वेव्ह सुद्धा ऑडिओ आहे, WMA आणि MP3 सुद्धा ऑडिओ फाईल आहे, त्यामुळे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज एम्प्लॉय ओनली असिंक्रोनस कम्युनिकेशन. त्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, ईमेल आहे, फोरम्स आहे आणि इन्स्टंट मेसेजिंग आहे. तर बी अँड डी. ठीक आहे, म्हणजे बी ईमेल आहे, एक सेकंड, ईमेल आहे आणि इन्स्टंट मेसेजिंग हे काय आहेत? असिंक्रोनस कम्युनिकेशन. इन अ कॉम्प्युटर अ बाईट कन्सिस्ट ऑफ डॉट डॉट डॉट. ठीक आहे, कॉम्प्युटर मध्ये जे बाईट असतं, ठीक आहे, बाईट BYTE, त्यामध्ये कशाचा समावेश असतो, किंवा बाईट मध्ये कशाचा समावेश असतो? 10 बिट्सचा असतो, 4 बिट्स, 2 बिट्स की 8 बिट्स? तर ऑब्व्हियसली 8 बिट्सचा समावेश असतो. विच वन ऑफ द फॉलोइंग इज टाइप ऑफ व्हायरस. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला व्हायरसचा टाइप आहे आपल्याला ओळखायचा आहे? व्हाईट हॅट, रेड हॅट, ब्लॅक हॅट की इंटरनेट वॉर्म? तर इंटरनेट वॉर्म हा एक व्हायरसचा प्रकार आहे. मूक स्टँड्स फॉर, मूकचा लॉंग फॉर्म आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तर मूक म्हणजे काय? मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. ठीक आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्च इंजिन. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला सर्च इंजिन नाही, म्हणजे ब्राउझर मध्ये जाऊन आपण त्यामधून काही इन्फॉर्मेशन सर्च करू शकत नाही. ठीक आहे, नॉट अ सर्च इंजिन असं विचारलेलं आहे. गुगल, क्रोम, याहू की बिंग. तर गुगल मध्ये आपण सर्च करू शकतो, याहू मध्ये आपण सर्च करू शकतो, बिंग मध्ये सुद्धा करू शकतो, परंतु क्रोम हे ब्राउझर आहे, हे कुठला सर्च इंजिन नाही, त्यामुळे क्रोम हे करेक्ट आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स 1 बिलियन कॅरेक्टर्स. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक कॅरेक्टर आहे जो की ज्यामध्ये 1 बिलियन कॅरेक्टर्स असतात? किलोबाईट म्हणजे केबी आहे, MB आहे, GB आहे की TB आहे? तर GB. ठीक आहे, 1 GB मध्ये बिलियन कॅरेक्टर्स असतात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ओपन सोर्स सॉफ्टवेअर.
ठीक आहे. खाली दिलेल्या ऑप्शन मध्ये कुठला ओपन सोर्स सॉफ्टवेअर नाही असं विचारलं आहे. ठीक आहे. इंटरनेट एक्सप्लोरर, फेडोरा लिनक्स, ओपन ऑफिस की अपाचे HTTP सर्व्हर. तर इंटरनेट एक्सप्लोरर हे जे सॉफ्टवेअर आहे हे काय आहे, ओपन सोर्स सॉफ्टवेअर नाही असा प्रश्न विचारला. पुढील प्रश्न, 1 टेराबाइट इज इक्वल टू 1 TB म्हणजे किती? ठीक आहे. 100 GB, 1000 GB, 10 GB की 1 GB? तर ऑब्विसली 1000 GB असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे 1000 KB म्हणजे 1 MB, 1000 MB म्हणजे 1 GB, 1000 GB म्हणजे 1 TB. ओके. गिवन बिलो आर टू स्टेटमेंट, स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2. तर यामध्ये कुठला स्टेटमेंट करेक्ट आहे, दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत की दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत? तर फर्स्ट स्टेटमेंट काय बोलत आहे, सर्च इंजिन्स आर नोन ॲज वेब ब्राउझर्स. ठीक आहे. सर्च इंजिन जे आहे ते त्याला काय म्हटलं जातं, वेब ब्राउझिंग असं सुद्धा म्हटलं जातं. स्टेटमेंट 1 माझ्या मते तर चुकीचे आहे. बघूया पुढे. 189.352.250.2 इज व्हॅलिड IP ऍड्रेस. हे एक व्हॅलिड IP ऍड्रेस आहे. तर स्टेटमेंट सेकंड सुद्धा चुकीचं आहे. बोथ स्टेटमेंट इनकरेक्ट. ठीक आहे. दोन्ही स्टेटमेंट हे चुकीचे आहेत, कारण वेब ब्राउझर हे सर्च इंजिन नसतं, सर्च इंजिन वेगळं असतं आणि वेब ब्राउझर वेगळा असतो. 189.352.250.2 हे व्हॅलिड IP ऍड्रेस नाही. ठीक आहे. पुढील प्रश्न, मॅच द लिस्ट 1 विथ लिस्ट 2. लिस्ट 1 आणि लिस्ट 2 दिलेले आहे, आपल्याला ते मॅच करायचं आहे. ठीक आहे. लिस्ट 1 मध्ये काय दिलेलं आहे, रॅम, डीव्हीडी रोम, ALU आणि CPU. आणि लिस्ट 2 मध्ये त्यांचे आपल्याला जोड्या लावायचे. तर रॅम गोज टू, रॅम म्हणजे काय, ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर असतं, परफॉर्म ऑल कॉम्प्युटेशन्स अँड कंपॅरिझन ऑपरेशन्स. ही कॅन बी रिटन ओनली वन्स की होल्ड प्रोग्राम्स करंटली बिंग रन ऑन द कॉम्प्युटर. तर कॅन बी रिटन ओनली वन्स हे आपण बोलू शकतो की हे डीव्हीडी रोम सोबत आपण लावू शकतो. ठीक आहे. म्हणजे बी गोज टू थर्ड, बी इज गोइंग टू थर्ड इन नॉन, ए ऑप्शन अँड सी ऑप्शन मध्ये. ठीक आहे. त्यानंतर ALU, CPU काय असतं, ब्रेन ऑफ कॉम्प्युटर असतं, परफॉर्म ऑल कॉम्पिटिशन्स अँड कंपॅरिझन ऑपरेशन्स की होल्ड प्रोग्राम करंटली बिंग रन ऑन द कॉम्प्युटर. ठीक आहे. तर CPU काय असतं, CPU हे ब्रेन ऑफ कॉम्प्युटर असतं, म्हणजे D गोज टू 1, D गोज टू 1 इन ए ऑप्शन. त्यामुळे ए ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. तर आपण बघूया परत एकदा. ALU गोज टू वेअर, परफॉर्म ऑल कॉम्पिटिशन्स अँड कंपॅरिझन ऑपरेशन्स. त्यानंतर उरलं काय, रॅम, रॅम गोज टू फोर्थ ऑप्शन, होल्ड्स प्रोग्राम्स करंटली बिंग रन ऑन द कॉम्प्युटर. And in an internet world, computers are identified by. इंटरनेट वरती वर्ल्ड कॉम्प्युटर याला कसं आयडेंटिफाय केलं जाऊ शकतं, ईमेल ऍड्रेस, मॅक ऍड्रेस, IP ऍड्रेस की मेमरी ऍड्रेस? तर IP ऍड्रेस. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठलं प्रोग्रामिंग लँग्वेज आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. डीप लर्निंग, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स की जावा? तर ऑब्विसली जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. डीप लर्निंग, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा प्रोग्रामिंग लँग्वेजशी काय संबंध? परत एकदा मॅच द कॉलम. लिस्ट 1 मध्ये www, पायथन, रॅम, रोम दिलेले आहेत आणि लिस्ट 2 मध्ये आपल्याला ते जोडायचे आहे. ठीक आहे. तर पायथन काय आहे, पायथन व्होलेटाइल मेमरी आहे, वर्ल्ड वाईड वेब आहे की प्रोग्रामिंग लँग्वेज आहे? पायथन ही काय आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ठीक आहे. म्हणून बी गोज टू फोर्थ, बी गोज टू फोर्थ, बी गोज टू फोर्थ इन ओनली डी ऑप्शन. तरी पण आपण बघूया आणखीन कुठे कुठे जोडता येतो का. रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे, बरोबर. रॅम जे आहे ते काय आहे, व्होलेटाइल मेमरी आहे. ठीक आहे. असा क्वेश्चन पण नेट सेटच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला आहे. रॅम इज अ व्होलेटाइल मेमरी. ठीक आहे. रोम काय आहे, नॉन व्होलेटाइल मेमरी, ऑब्विसली. त्याचा उलट WW काय आहे, WWW हे वर्ल्ड वाईड वेब. तर या ठिकाणी खूप सोपा प्रश्न आहे. W मीन्स वर्ल्ड, सेकंड W मीन्स वाईड आणि थर्ड W मीन्स वेब. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन डी आपला करेक्ट आहे. Which description is appropriate among the following for e-governance? ठीक आहे. तर कुठला डिस्क्रिप्शन अप्रोप्रिएट आहे ई गव्हर्निंगशी रिलेटेड, ई गव्हर्नन्सशी रिलेटेड? तर याचं रिलेटेड कुठलं स्टेटमेंट किंवा कुठलं डिस्क्रिप्शन अप्रोप्रिएट आहे? तर ऑप्शन ए, टू एंगेज, अनेबल्स अँड एम्पॉवर द सिटीजन्स. डॉट रिप्रेझेंट्स रॉ फॅक्ट्स whereas डॉट इज प्रोसेस्ड मिनिंगफुल डेटा. असं काय विचारलेलं आहे की डॉट रिप्रेझेंट्स रॉ फॅक्ट्स
ठीक आहे. एक असा विधान जे की रॉ फॅक्ट्स रिप्रेझेंट करत असतं, वेअर ॲज डॉट डॉट इज प्रोसेस्ड मिनिंगफुल डेटा. म्हणजे दुसरा ऑप्शन मध्ये काय विचारलेला आहे की असा एक ऑप्शन जो की मिनिंगफुल डेटाला प्रोसेस करत असतो. तर ऑप्शन बी, डेटा रिप्रेझेंट्स रॉ फॅक्ट्स. ठीक आहे, डेटा जो आहे तो रॉ फॅक्ट्स रिप्रेझेंट करतो आणि इन्फॉर्मेशन इज प्रोसेस्ड मिनिंगफुल डेटा. ठीक आहे. Which of the following storage devices stores maximum amount of data? कुठला एक स्टोरेज आहे ज्यामध्ये सर्वात जास्ती मॅक्झिमम स्टोअर केलं जाऊ शकतं डेटा? ठीक आहे, कॉम्पॅक्ट डिस्क, फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क की मॅग्नेटिक ऑप्टिक डिस्क? तर ऑब्विसली हार्ड डिस्क मध्ये सर्वात जास्ती डेटा जो आहे तो आपण स्टोअर करू शकतो. Okay, so thank you for today's session. We have done very important questions, 50 important questions on ICT. ठीक आहे, तर एक्झाम खूप जवळ आलेली आहे, तर सर्वांसाठी बेस्ट ऑफ लक आणि असंच कंटिन्यू स्टडी ठेवा एक्झामिनेशन पर्यंत कंटिन्यू. ठीक आहे, आणि रिव्हिजन सुद्धा चालू ठेवा. असेच आपण भरपूर गोष्टी शिकणार आहोत एक्झामच्या आधी, जेणेकरून आपली एक्झामिनेशन खूप चांगल्या पद्धतीने जाईल. ओके, सो थँक यू. लेट्स मीट इन द नेक्स्ट लेक्चर.